यस, 2 अक्टूबर को सम्राट विजयदशमी की जो तैयारियां हो रही है कैसी है? नवबुद्धाय आम्ही सर्व भिक्खू संघ तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो की येत्या 2 ऑक्टोबर 2025 रोजी अशोक विजयदशमी तथा धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं सर्व मराठवाड्यातील सर्व जनता या ठिकाणी धम्मभूमी बुद्धलेणी औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी गुरुवर्य पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 45 वर्षापासून या ठिकाणी मोठा उत्सव संपन्न होत असतो। या वर्षी सुद्धा हा उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाला किमान 8 ते 10 लाख लोकांची उपस्थिती राहणार आहे। सर्व स्तरातील समाज या ठिकाणी येणार आहे। राजकीय समाज, राजकीय असतील, अधिकारी वर्ग असेल, सामाजिक क्षेत्र असतील, या सर्व क्षेत्रामधून लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि देश विदेशातील सर्व भिक्खू संघ या ठिकाणी असणार आहे। तर सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे। तर सर्व जनतेला आव्हान आहे की आपण सर्व लोकांनी, सर्व उपासकाने या ठिकाणी यावं आणि कार्यक्रमाला वाढवण्यासाठी तनमन धनाने सहकार्य करावं अशा प्रकारची मनोकामना अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। नमो बुद्धाय जय भीम। अशोक विजयादशमी तथा धम्मचक्र परिवर्तन दिन 16/2025 ऐतिहासिक अशा बुद्धलेणीच्या पायथ्याशी होणार आहे। अनेक वर्षापासूनची परंपरा जागतिक बौद्ध धम्मगुरू पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत असतो। या वर्षी महाराष्ट्रातील तमाम बौद्ध लोकांना आम्ही आवाहन करतो की या वर्षाचा विजयादशमी सोहळा ऐतिहासिक विजयादशमी सोहळा असणार आहे। कारण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेला विशेष असा संदेश धम्मगुरूच्या माध्यमातून जावा। अनेक क्षेत्रातल्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न सोहळा होत असताना या जागेवरती अनेक लोकांना नवी प्रेरणा, नवी दिशा देण्याचं काम या बुद्धलेणीच्या पायथ्याच्या माध्यमातून घडलेलं आहे आणि म्हणून या वर्षी एक वेगळा आणि आगळा सोहळा या ठिकाणी होणार आहे। आपण बघतो की या श्रामणेर दीक्षामध्ये जे काही बालक या ठिकाणी निर्माण झालेले आहे, हे लोक सुद्धा समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम करत आहे। म्हणजे न घडलेला ऐतिहासिक सोहळा या वर्षी बुद्धलेणीच्या पायथ्याशी होईल। कारण या वर्षी नवीन उपक्रम धम्मभूमी बुद्धलेणीच्या भिक्खू संघाच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगला संदेश देण्याचं काम भिक्खू संघाने केलेलं आहे। म्हणजे 45 वर्षाचा इतिहास लोकांसमोर मांडला जाणार आहे। जागतिक बौद्ध धम्मगुरू गुरुवर्य पूज्य भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्तवीर
45 वर्षाचा जीवन प्रवास आणि त्यांच्या हातून घडलेलं कार्य हे ऐतिहासिक आणि लोकनीय आहे। तो संदेश लोकांपर्यंत पोचावा या निमित्ताने ही सगळी तयारी सुरू आहे। आम्हाला अपेक्षा आहे दरवर्षीप्रमाणे जास्तीत जास्त लोक या धम्मभूमीला येतात। लाखोच्या संख्येने अजून लोकांनी या कार्यक्रमाला येऊन उपस्थित राहावं आणि बाबासाहेबांनी दिलेल्या या धम्मक्रांतीचा साक्षात्कार धम्म सोहळ्याचा आपण साक्षीदार बनावं ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून बाळगतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत। जय भीम, नमो बुद्धाय। सर्व महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधवांना सूचित करण्यात येत आहे की छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धविहाराचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय गुरुवर्य विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 45 वर्षापासून विजयादशमी हा महोत्सव खूप थाटामाटामध्ये संपन्न होत असतं। तर उपासक उपासिकांनो, 14 ऑक्टोबर रोजी 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन आम्हाला एक आदर्श जीवन जगण्याचा खूप सुवर्ण संदेश आणि हा दिवस उपलब्ध करून दिला। तर आपण सर्वांनी चालायचं आहे आणि सर्वांना आपण सर्व चालूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्माच्या मार्गाने धम्माच्या विजयाच्या पताका उंचवूया। आपण छत्रपती संभाजीनगर येथील बुद्धलेणीवर देश विदेशातील भिक्खू संघ खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत आहे। त्यांचं सुद्धा आपल्याला मोलाचं योगदान, त्यांचे धम्मदेशना प्रवचन या ठिकाणी होणार आहेत। सर्वांनी या प्रवचनाचा मार्गदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा। मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। यावर्षी प्रकाशदीप वानखडे यांचा सुद्धा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी ठेवलेला आहे। त्या भीमगीतांचा बुद्धगीतांचा सुद्धा आपण सर्वांनी आनंद घ्यावा असे मी सर्वांना बौद्ध जनतेला आवाहन करत आहो। सर्वांचं मंगल हो। साधू साधू साधू। नमो बुद्धाय। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धम्मभूमी बुद्धलेणी या ठिकाणी जागतिक बौद्ध धम्मगुरू भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य असा 2 ऑक्टोबरला अशोक विजयादशमीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या अशोक विजयादशमीच्या निमित्ताने बुद्धलेणी धम्मभूमी या ठिकाणी श्रामणेर संघाला पण प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी बसवलेलं आहे। दरवर्षीच भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली भव्य आणि मोठ्या प्रमाणात हे श्रामणेर शिबिर होत असते। या श्रामणेर शिबिरामध्ये लोक अशोक सम्राट यांच्या धम्म कार्याचा, तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान अशा धम्मक्रांतीचा अभ्यास आणि अध्ययन करतात, जेणेकरून बौद्ध धम्माचा महत्त्वाकांक्षी विचार जगभरामध्ये लोकांपर्यंत, युवकांपर्यंत आणि समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचू शकेल। अशा पद्धतीनं ह्या श्रामणेर शिबिराचं नियोजन दरवर्षी पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनासाठी केले जाते। या ठिकाणी मी हेच आवाहन करतो की या ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या श्रामणेर शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवकांनी, तरुणांनी, प्रौढ लोकांनी आणि सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घ्यावा आणि बुद्ध धम्माचं ज्ञान अर्जित करावं। तसेच 2 ऑक्टोबरला होणाऱ्या मोठ्या या विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी सर्व बौद्ध उपासक उपासकांनी हजर राहावं आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे असे मी सर्वांना आवाहन करतो। नमो बुद्धाय, जय भीम। नमो बुद्धाय, जय भीम। जगत विख्यात बौद्ध धम्मगुरू पूज्य विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 45 वर्षापासून ऐतिहासिक असलेले छत्रपती संभाजीनगर, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणारे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऐतिहासिक असलेल्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी बुद्धलेणी येथे अशोक विजयादशमी म्हणजेच धम्मचक्र अनुपरिवर्तन दिन
गुरुवर्य भिक्खू विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असतो। आम्ही सर्व बौद्ध अनुयायी, सर्व मूल निवासी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावं। या कार्यक्रमासाठी सर्व जगभरातून बौद्ध धम्मगुरू, भिक्खू आणि भिक्खुनी संघ उपस्थित राहणार आहे। जवळपास या कार्यक्रमाला 8 ते 10 लाख लोक एवढा जनसमुदाय उपस्थित राहत असतो। आपण सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा व गुरुवर्य भिक्खू संघाचा धम्म उपदेश ग्रहण करावा असे सर्वांना आवाहन करू इच्छितो। नमो बुद्धाय, जय भीम।